We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 7 verse 8. The end of something is better than its beginning. Patience is better than pride. उपदेशकाचा 7वा अध्याय 8 वचन. एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा आहे आणि गर्विष्ठ आत्म्याच्या मनुष्यापेक्षा नम्र आत्म्याचा बरा. Praise God. देवाला धन्यवाद. Waiting in the waiting room requires humility. म्हणजे प्रतीक्षा पाहायच्या त्या खोलीमध्ये प्रतीक्षा पाहायला किंवा वाट बघायला नम्रता लागते. Where the waiting room is full of praises, आणि जिथे वाट पाहायची खोली स्तुतीनं भरलेली असेल God visits that place. तिथं त्या वेटिंग रूमला भेटायला देव येतो. And if you want God to visit you quicker, आणि तुमची जर इच्छा असेल की देवाने तुम्हाला पटकन भेट द्यावी, let God hear praises coming from your तर mouth. देवाला तुझ्या तोंडातनं स्तुती ऐकू जाऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. If you want that ordinary water to be turned into wine, जर तुझी इच्छा असेल की साधं पाणी द्राक्षारसात बदलावं, then the last star is the best तर star. मग शेवटची घटका अतिउत्तम घटका आहे. Waiting upon God is the best time. देवाचरणी वाट पाहणं अतिउत्तम वेळ आहे. When pressure seems to be coming upon you जेव्हा प्रचंड दबाव तुला तुझ्यावर येताना दिसेल, from all sides, सगळ्या बाजूनं जेव्हा तुला असं वाटेल की मी गुदमरतोय, it is time that you be found in the waiting तर room. मग तीच वेळ आहे, त्यावेळेला तू देवाच्या वाट पाहायच्या खोलीत आढळला And पाहिजे. it also is a sign आणि ते असंही लक्षण आहे that your waiting is getting over. की तुझं वाट पाहणं आता संपत When आलंय. pressure increases, दबाव जेव्हा वाढतो, God visits the waiting room. त्याला देव त्या वाट पाहायच्या खोलीत भेटायला येतो. God doesn't want you to give up. देवाची इच्छा नाही की तू शेवटी हार मानावी. When he sees pressure from all sides, जेव्हा देवाला कळतं की याला आता चारी बाजूने दबाव आलाय, you look up त्यावेळेला आपण वर बघतो. because your redemption draws nigh. आणि तुलाही जेव्हा कळतं की चारी बाजूनी माझ्यावर दबाव येतोय, त्याला तू वर बघ, कारण तुझा उद्धार जवळ आलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't give in for the second option. आणि दुसरा पर्याय वगैरे शोधायला जाऊ नका. God's option is the best option. देवाचा पर्याय हा सगळ्यात उत्तम पर्याय. देव हा एकमेव पर्याय. देव म्हटलं की दुसरे ऑप्शन शोधायचेच नसतात. But pastor, it is taking too much of नाही my नाही पास्टर, time. पण मला जमत नाही. माझा जीव आणि माझा स्वभाव एक तर अधीरवाण, फार वेळ लागतोय, मला काही जमायचं But नाही. something great has to happen, so अहो, पण you असं have to नाही. wait. अहो, असं नाही, पण काहीतरी महान कार्य घडायचं असेल तर थोडी का होईना वाट तर बघायला लागेल ना. It takes time to make something best. आणि काहीतरी चांगलं निर्माण करायला जरा वेळ पण लागतो का नाही. What God intends to give us is something that will challenge everyone. आणि देवाला आपल्याला जे काही द्यायचं आहे त्यातनं सगळ्यांना एक आव्हान निर्माण होईल की बापरे काय आहे. What God wants to give you right now is something that people should be envious about. देवाला आत्ताला तुला जे जायचं आहे ते बघून सगळ्या लोकांना तुझी ईर्ष्या व्हायला हवी. लोक तुझ्यावर जळायला हवेत Praise God. की हे आणि ह्यांना असं कसं You मिळालं. have to stand out in the crowd. म्हणजे कसं लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही उठून दिसलं Then पाहिजे. the people will say, आणि मग लोक म्हणतील this is God's हे doing देवाचं कार्य आहे and it is marvelous in our आणि eyes. आमच्या डोळ्यामध्ये हे कार्य अद्भुत आहे. You should be a wonder in the midst of the म्हणजे people. लोकांमध्ये तू एक अद्भुत असं असायला हवं. Then God's glory will be lifted म्हणजे up. मग देवाचा गौरव वर येईल. Praise God. देवाला धन्यवाद. When the delivery eventually comes to you, आणि मग जेव्हा तुझ्या हातामध्ये तुला जे हवंय ते पोचतं, then you will realize तेव्हा मग तुला कळतं that it was worth the wait for me. की मी जी काही वाट पाहिली ती बरोबरच होती. Praise God. Good देवाला I धन्यवाद. आणि waited. मग तुम्ही म्हणाल लागता की बरं झालं मी एवढी वाट बघितली, कारण मला जे हवं होतं ते मला मिळालंय. Otherwise I would have got the second best. नाही तर मला मग सेकंड बेस्ट मिळालं असतं जे मला नकोय. Sometimes कधी-कधी. God waits upon us देव आपली वाट बघतो to fix some areas that needs to be fixed. की आपल्या जीवनातले काही भाग जे दुरुस्त व्हायला हवेत ते दुरुस्त व्हावेत आणि हे आमच्याकडे यावेत. You have to be found in the waiting room. तसं त्या वाट पाहायच्या खोलीमध्ये तू सापडायला तर हवा. Be found in the waiting room means be found in the presence of God. वाट पाहायच्या खोलीत सापड म्हणजे देवाच्या सहवासात सापड, देवाच्या उपस्थितीमध्ये सापड. When you are found in the waiting room, जेव्हा वाट पाहायच्या खोलीत आपण सापडतो, your miracle is already there. त्याला हे नक्की आहे की तुझा चमत्कार ठरलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. First of all, पहिलं तर you must be a friend of God. तुम्ही देवाचा मित्र असायला हवं. If you are not a friend of God, you will not wait in the waiting room. तुम्ही जर देवाचा मित्र नसाल तर वाट पाहायच्या खोलीत तुम्ही वाट बघणारच नाही. You should be in good relationship with God. पहिलं तर तुमचं देवाशी नातं चांगलं पाहिजे. Because कारण God has always reserved his best for his children. देवाने नेहमी त्याच्या मुलांसाठी अतिउत्तम ते राखून ठेवलंय. And he will always give the best to his children. आणि देव नेहमी त्याच्या मुलांना उत्तम तेच देणार. उरलेलं सुरलेलं वगैरे देव देत नाही त्याच्या मुलांना. And he will give at the right time. आणि देव योग्य वेळेला देणार. Second, दुसरं, you must have faith in God. तुमचा देवावरती विश्वास असायला पाहिजे. You must have faith in पहिलं God. तर देवाची नातं पाहिजे, दुसरं तर देवावर विश्वास पाहिजे. Your absolute trust in God. अगदी संपूर्ण विश्वास देवावर हवा. And his ability
ability to do all things for you. आणि देव तुझ्यासाठी सगळं काही करण्यास समर्थ आहे. देवात ती कुवत आहे, हा विश्वास. This faith हा विश्वास will keep you going in the face of your hardships. हा विश्वास तुम्हाला तुमच्या त्रासांनी भरलेल्या जीवन यात्रेत पुढे पुढे नेत राहील. These two qualities are must if you have to be found in the waiting room. आणि हे दोन गुणधर्म मस्ट आहेत, पाहिजेच आहेत. जर त्या वाट पाहायच्या खोलीत तुम्ही वाट पाहत असाल तर हे दोन गुण पाहिजेत. Third, 3, you must exercise patience and perseverance. तुम्ही धीर आणि चिकाटी याचा सराव केला पाहिजे. म्हणजे काय, धीर आणि चिकाटी स्वभावात वापरली पाहिजे. When people जेव्हा लोक wait upon God, देवाचरणी वाट पाहतात it's not easy ते काय सोपं काम नाहीये. because कारण there are those who will mock at you. काही लोक त्यावेळेला आपली मस्करी आणि थट्टा तर करणारच. They will find fault with you. काही लोक आपल्यामध्ये चुकाई काढणार की येतं असल्याचे त्यांना काय होतच नाही. But you have to keep going. पण नाही, आपण मात्र पुढे पुढे जात राहायचं की हम तो ऐसे ही है भैया. Because कारण then God will bless you. मग देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Never give up. हार नाही मानायची. Abraham never gave up. अब्रामाने हार मानली नाही. Sarah did not give up. सारेने हार मानली नाही. Zechariah did not आणि give up. झकऱ्याने हार मानली नाही. Elizabeth did not give अली up. शिवाने हार मानली नाही. David did not give up. दाविदाने हार मानली नाही. Joseph did not give up. योसेफाने हार मानली नाही. Daniel did not give दानिएलने up. हार मानली नाही. His 3 friends did not give up. त्याच्या 3 मित्रांनी हार Ruth मानली नाही. did not give up. रूथने हार मानली नाही. Esther did not give up. एस्थेरने हार मानली नाही. Mordecai did not give up. मर्दखयाने हार मानली नाही. All of them have testimonies. सगळ्यांच्या जीवनात साक्ष घडल्या. आपल्याला काय झालंय, Praise आपण God. पण हार मानायची नाहीये. Quitters will never win. आणि जे असे हार मानणारे असतात ना ते कधीही जिंकणार नाही. And winners will never quit. आणि जिंकणारे कधी हार मानत नाहीत. Lastly, शेवटी you must obey God completely. तुम्ही संपूर्णतः देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे. अर्धवट 50-50 वगैरे चालत नाही. Completely you must obey God. संपूर्ण देवाचं आज्ञापालन करावं लागेल. Never ask questions. एक तर देवाला कधी प्रश्न विचारायचे Never find नसतात fault with God. आणि देवात कधी चुका काढायच्या नसतात. And तो देव आहे. everyone who exhibited these attributes, आणि ज्या प्रत्येकाने हे सगळे गुणधर्म आपल्यात ठेवले they came out of the waiting room त्या वाट पाहायच्या खोलीतनं ते बाहेर with आले, victory, विजय घेऊन आले, with blessing, आशीर्वाद घेऊन with आले, deliverance, सुटका घेऊन आले, with rejoicing, आनंद घेऊन with आले fulfillment. आणि सगळं काही and satisfaction. पूर्ण समाधान मिळून बाहेर आले. Your joy will be full तुझा आनंद पूर्ण होईल in the name of Jesus. येशूंच्या नावात. Wait in His presence and see the benefits. त्याच्या सहवासामध्ये वाट बघा आणि मग त्याचे फायदे पहा. Your benefits are waiting for you. तुझे फायदे, तुझा लाभ, तुझी वाट बघतायत. You are saying you are waiting for your तू benefits. असं म्हणतोय की मला फायदा व्हावा म्हणून मी वाट बघतोय. Your benefits are waiting for you. अरे तुझे फायदे तुझी वाट बघतायत. Every person who has waited upon God has God's glory on his face. जो प्रत्येक माणूस देवाचरणी वाट पाहतो त्याच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं, सांगावं लागतच नाही. While waiting, वाट बघताना keep your heart right. जरा आपलं हृदय बरोबर ठेव Keep your mind focused on आणि God. मन सुद्धा जरा देवावर केंद्रित ठेव. Keep working for the kingdom of God. देवाच्या राज्याचं काम त्यावेळेला सुरूच ठेव Be a cheerful giver. आणि एक आनंदानं संतोषानं देणारा बन. Amen. Amen. Because कारण many times अनेक वेळेला God may have spoken to you, देव कदाचित तुझ्याशी बोलला असेल, but His promise is one thing, पण देवाचं वचन एक वेगळी बाब. but the realization of that promise is quite another. पण त्या देवाच्या वचनाविषयी ना आपल्याला जाण होणं ही एक वेगळी बाब. Habakkuk chapter 2 verse 3. आणि हबक्कुकचा 2रा अध्याय त्यातलं 3रं वचन. For the vision is yet for an appointed time, but at the end it shall break and not lie. Though it tarry, wait for it, because it will surely come, it will not tarry. कारण दृष्टांत अजून नेमलेल्या समयासाठी राखून ठेवलेला आहे, परंतु तो शेवटाच जायला त्वरा करीत आहे. तो फसवणार नाही. त्याने विलंब केला तरी त्याची वाट पहा, कारण तो येईलच, तो उशीर करणार नाही. Praise देवाला God. धन्यवाद. You will be at a loss if you don't wait. जर तुम्ही वाट पाहिली नाही तर तुमचं नुकसान होईल. Anything you receive from the devil, बघा, सैतानाकडनं जे काही तुम्हाला मिळतं it must have been traded for something more precious. काहीतरी मौल्यवान त्याच्यामध्ये तू किंमत दिलेली आहे. काहीतरी व्यवहार, महाग व्यवहार त्यात सैतानाने तुझ्याकडनं करून घेतलाय म्हणून आलं. The devil will never give anything free. सैतान तुला काही फुकट देत नसतो. No. फुकट देणारा माझा देवच आहे. Only my Jesus gives you free. फक्त माझे येशूच फुकट देतात, लायकी काढत नाहीत, The devil- लायकी न बघता देतात. The devil has nothing good to give you. सैतानाला तुला चांगलं द्यायसारखं त्याच्याकडे नाहीये काही. Therefore, stay hopeful in God. म्हणून ना मी काय म्हणतो, देवावरच आशा ठेवून राहा. Anything gotten through ungodly means is fake and will cost you everything. जे काय अभक्तिमान रीतीनं तुम्ही मिळवाल ते खोटं असणार आहे आणि ते तुम्हाला महागच पडणार It आहे. will cost you something great. काहीतरी मोठी किंमत त्याच्या मागे तुम्हाला मोजावी Amen. लागेल. आमेन. Standing on the promises of God. देवाच्या अभिवचनांवर उभे राहा.
No matter what happens, काही जरी झालं ना आयुष्यात देवा चरणाला सोडायचं नाही. each one of us is waiting for something to आपल्याला happen. प्रत्येक जण अर्थातच आयुष्यामध्ये काही ना काही घडायची वाट बघतच आहे. Each one of us desires something. आणि आपलं असंच असतं, हे झालं की ते झालं की ते काहीतरी हवंच आहे. But while you are waiting, पण वाट बघताना you have to keep on asking Jesus. देवाला येशूला मागत राहायचं. Jesus said, येशू म्हणाले ask माग that your joy may be म्हणजे full. तुझा आनंद पूर्ण होईल. Say, if your Mom, joy is not full, keep on तुमचा asking. तुमचा आनंद अजून पूर्ण झालेला नाहीये तर मागत राहा. I ask until my joy overflows. माझा आनंद भरभरून वाहीपर्यंत मी मागत राहतो. Amen. आमेन. Sometimes answers come quick. कधी कधी पटकन उत्तर येतात, Sometimes answers come late. कधी कधी उशिरा उत्तर येतात, But answers do पण come. उत्तर येतात हे नक्की आहे. Amen. आमेन.